Maharashtra. Well, MHT CET को वैसे देखा जाए तो we barely have 30 days left. And ma'am, what is the right strategy? Karan Vano, I always say this, the next 30 days are going to be the most crucial days of your life. कारण बाळांनो, जर आपण MHT CET मध्ये चांगला पर्सेंटाइल आणला तर चांगला पर्सेंटाइल विल लीड टू अ गुड इंजिनिअरिंग कॉलेज. अ गुड इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे मे बी यू डोंट रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ इट राईट नाव, बट एक गोष्ट लक्षात ठेवा, गुड कॉलेज विल लीड टू गुड प्लेसमेंट विल लीड टू गुड पॅकेज. तर या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन फार इम्पॉर्टंट असतात. तर मी एकच गोष्ट सांगते, तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहे, या तो ये 30 दिन पूरा का पूरा अपना जोर लगा दो और अगले जो आपके लाइफ के अमेजिंग इयर्स रहने वाले आराम से जियो, बिकॉज यू विल गेट अ गुड कॉलेज, गुड प्लेसमेंट, गुड कंपनी एंड एवरीथिंग विल बी सुपर कूल. पण बाळांनो, जर ह्या 30 दिवसात तुम्ही पूर्ण जोर नाही लावला तर ट्रस्ट मी व्हेन आय से दिस, ऍडमिशन प्रोसेस होऊस तर तुम्ही टेन्शन मध्ये राहणार, कारण कुठे नंबर लागणं खूप डिफिकल्ट असतं. एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही गेले पण तर मॅनो, व्हॉट इज अ गॅरंटी की त्या कॉलेजमध्ये 100% प्लेसमेंट राहणार आणि तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजचा जॉब लागेल. सो पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात. सो ऑल आय से दिस दॅट दीज 30 डेज जस्ट गिव्ह इट युअर बेस्ट. आणि मॅनो, आय विल टेल यू द राईट स्ट्रॅटेजी की नेक्स्ट 30 डेज मध्ये एक्झॅक्टली केलं काय पाहिजे. तर मॅनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आर्स ऑफ सेल्फ स्टडी. मी हे तुम्हाला नेहमी म्हणते की मॅनो, तुम्ही कोणत्याही बेस्ट टीचर कडून शिकत असाल, आय विल नेव्हर से कम अँड वॉच माय व्हिडिओज. तुम्हाला ज्या टीचरचं समजतं ते इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. ज्या टीचरला तुम्ही फॉलो करता, ज्या टीचरशी तुमची वाइब मॅच होते, फ्रिक्वेन्सी मॅच होते, तुम्ही त्यांचे लेक्चर्स बघा. बट विथ दॅट माय डिअर स्टुडंट्स, एव्हरी डे मिनिमम 6 hours ऑफ सेल्फ स्टडी इज मस्ट. बाळांनो, तुम्हाला कितीही चांगला तो कॉन्सेप्ट कळाला, बट इफ यू आर अनएबल टू अप्लाय दोज कॉन्सेप्ट, त्या कॉन्सेप्टशी रिलेटेड जर तुम्हाला MCQ सॉल्व नाही करता आले तर उपयोग काय. सो 6 hours ऑफ सेल्फ स्टडी करा. आणि बाळांनो, ह्या 6 hours मध्ये आय वुड से दिस दॅट अटलिस्ट 2.5 hours एव्हरी डे बाळांनो तुम्हाला द्यायचे आहे मॅथ्सला. कारण मॅथ्स इज अ सब्जेक्ट विच इज द मोस्ट इंपॉर्टेंट सब्जेक्ट इन MHT CET. क्योंकि यार फिजिक्स केमिस्ट्री में मान लो या फिजिक्स में मान लो, हम मेहनत तो करेंगे बट दे आर गोइंग टू गिव अस 50 मार्क्स, बट मैथ्स अलोन इज गोइंग टू गिव अस 100 मार्क्स. हे डोक्यात ठेवा. विथ दॅट माय डिअर स्टुडंट्स, रिमेनिंग आवर्स यू कॅन यूज फॉर फिजिक्स अँड केमिस्ट्री. आता मला माहिती आहे की अ लॉट ऑफ यू फेस फिजिक्स व्हेरी डिफिकल्ट. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिक्स मध्ये आपल्याला काहीही करून मिनिमम 35 मार्क्स आणायचे. सी, वी आर एनी हाउ गोइंग टू अटेम्प्ट ऑल द क्वेश्चंस बिकॉज देयर इज नो नेगेटिव मार्किंग. अगर हम लोगों को 160 प्लस लाना है तर डोक्यात एक ठेवा की मला केमिस्ट्री मध्ये 45 प्लस आणायचे, मॅथ्स मध्ये आय हॅव टू अटेम्प्ट मिनिमम 40 क्वेश्चंस विच आर राईट, आणि बाळांनो फिजिक्स मध्ये मिनिमम मॅक्सिमम तर मी 42 म्हणणार, बट मिनिमम 35 चं टार्गेट ठेवा की यार फिजिक्स में 35 क्वेश्चंस तो मेरे को बनाकर ही आना है at any cost. क्लियर आहे इथपर्यंत. आता विथ दॅट माय डिअर स्टुडंट्स, हाऊ डू वी स्टार्ट मॅम, हे सांगा की प्रिपरेशन कसं करायचं. तर बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की CET मध्ये सगळे चॅप्टर्स आता करण्याचा वेळ नाहीये. तुम्ही 11th मध्ये काय केलं, तुम्ही 12th मध्ये काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवा. आणि मी ह्याच व्हिडिओ सेक्शन मध्ये खाली एक व्हिडिओ टाकलेला आहे जिथे मी सांगितलंय 40 मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर्स फॉर MHT CET. बाळांनो, हे 40 चॅप्टर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे एकदम नीट करा. त्याच्यासाठी बाळांनो, केमिस्ट्रीसाठी तर मी तुम्हाला खूप कॉन्फिडेंटली सांगू शकते की मी ह्याच चॅनलवर एक सिरीज घेऊन आलेली आहे, सिंगल सिरीज. बाळांनो, त्याच्यात मी गॅरंटी घेते 50 मधून मी तुम्हाला इंग्लिश शिकवलं, ज्योग्राफी शिकवलं आणि केमिस्ट्री में तो हमने बिल्कुल आग लगा दी. तर बाळांनो, मी गॅरंटी घेते की मी ह्या सेशन्स मध्ये असे क्वेश्चन्स घेणार ज्या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला MHT CET पेपर मध्ये बघायला मिळतील. आणि ही सिरीज मी 9 PM ला घेऊन येणार आहे. बाळांनो, ही सिरीज जी आहे तुम्हाला सिंगल सिरीज मधून लाईव्ह सेक्शन मध्ये दिसेल. जायचं तिथं ते लेक्चर्स करायचे. आणि बाळांनो, केमिस्ट्रीचं मी थोडंफार थिअरी इन क्रिस्प घेणार आणि त्या थिअरीवर कसे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येतात हे मी तुम्हाला सांगणार आहे.
ठीक आहे. आज म्हणजे ही सिरीज आजपासून सुरू होतीये, म्हणजे 9 मार्च पासून 9 PM ला आज रात्री याचं पहिलं सेशन होणार आहे. तर बाळांनो, विथ दॅट हे गोष्ट लक्षात ठेवा की सगळे चॅप्टर्स नाही करायचे, जे चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहे ते करा. विथ दॅट बाळांनो, एव्हरी चॅप्टर, नीट ऐका मी काय सांगते बाळांनो, एव्हरी चॅप्टर जे काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहे त्याच्यावर मिनिमम 60 MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. बाळांनो, 60 इज अ ॲव्हरेज नंबर. आता जर टॉपिकचा वेटेज खूप कमी असेल तर बाळांनो नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी करा, आणि जर टॉपिकवर खूप जास्त क्वेश्चन्स येत असतील, जसं की इफ देयर इज अ टॉपिक लाईक थर्मोडायनामिक्स, तर इनक्रीज द नंबर ऑफ प्रॅक्टिस क्वेश्चन, बिकॉज देयर वी आर गोइंग टू हैव अ लॉट ऑफ न्यूमेरिकल्स. आणि बाळांनो 45 सेकंड्स में रीडिंग द क्वेश्चन, अंडरस्टैंडिंग द क्वेश्चन, अटेम्प्टिंग द क्वेश्चन एंड मार्किंग द क्वेश्चन, all this has to be done in 45 seconds. So baano, is 60 MCQ is an average number. It's not necessary that you do 60. It can go above and it can go below as well. Other coming to mock test. Baano, if you are someone who is focusing on colleges like COEP, VJTI, SPIT, ICT, PICT, so please note this my dear students की बाळांनो तुम्हाला मिनिमम काय म्हणते बाळांनो मी, मिनिमम का मतलब है कम से कम 30 फुल पोर्शन मॉक टेस्ट तुम्हें देने हैं. Now either you give 2 every day, 3 every day, however whatever is suitable for you, but minimum 30 फुल पोर्शन मॉक टेस्ट देने हैं अगर आपको 98 परसेंटाइल के अबाव लाना है. Having said that my dear students, not just mock test, when I say mock test it also involves the analysis of it. मला माहिती आहे की मी केमिस्ट्री मध्ये काय चूक झाली, कधी पेपर मध्ये टाइम नाही पुरला, कधी काही कॉन्सेप्ट नाही आठवला, कधी काही कॉन्सेप्ट अप्लाय नाही करता आला, बट बाळांनो त्या पेपरचं जर मी एनालिसिस करून नेक्स्ट टेस्ट मध्ये इम्प्रूव्ह नाही केलं तर देयर इज ऍब्सोल्युटली नो पॉइंट. ठीक आहे. तर बाळांनो हे 30 मॉक टेस्ट, फुल पोर्शन मॉक टेस्ट तुम्हाला करायचे आणि त्याचं एनालिसिस करायचंय. आता तुमच्यासाठी मी काय घेऊन आली आहे तर बाळांनो YouTube वर मी फ्री सिंगम सिरीज घेऊन आलेली आहे, अँड इन दिस फ्री सिंगम सिरीज मी तुमच्याकडून सगळ्या टाइपचे क्वेश्चन करून घेणार इम्पॉर्टंट चॅप्टर्सचे. मॉक टेस्ट पण माझं प्रिपरेशन चालू आहे की मी तुमच्यासाठी चांगली मॉक टेस्ट घेऊन येऊ. आणि बाळांनो जर तुम्हाला MHT CET शी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम येत असेल तर टेन्शन घेऊ नका, आपण सिलेबस पण सोबत कॅटर करू आणि आय विल मेक शुअर की तुम्ही महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेजला जाणार विथ द बेस्ट प्लेसमेंट. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि बाळांनो माझा टेलिग्रामचा ग्रुप आहे सियोना मॅम के बाळांनो म्हणून, जिथे मी तुम्हाला रिवर्ट बॅक पण करते. जर तुम्हाला काही डाउट्स असतील तुम्ही मला तिथे रीच आउट करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, नेक्स्ट 30 डेज आर गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. ही सिंगल सिरीज नीट फॉलो करा. जे मॉक टेस्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जे पेपर एनालिसिस मी तुम्हाला सांगणार आहे ते नीट करा. आणि मी आता CET नाही बट CET नंतर सुद्धा बेस्ट कॉलेजेस तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाइल, रँक, कॅटेगरी सगळं. तर टेन्शन घेऊ नका, आपण मिळून CET क्रॅक करू आणि महाराष्ट्राच्या बेस्ट कॉलेज पर्यंत तुम्हाला पोहोचून राहणार. चॅनलला सबस्क्राईब करा सो दॅट तुम्हाला असेच अजून व्हिडिओज बघायला मिळतील. आणि काही डाऊट असेल तर नक्की मला रीच आउट करा. बाकी आपण भेटूया सिंगम सिरीज मध्ये. अँड दॅट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टुडंट्स. सी यू ऑल इन नेक्स्ट वीडियो. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.